सांगितलं बाकी सगळं ठीक आहे, पण जान्हवीचं बाळ येईपर्यंत मी इथे ठिय्या देऊन बसणार आहे. ही काय करतोयस? परत सांगावं लागलं ना मला हे सगळं. हसतोस का शाण्या? मग तुला काय दुःख झालं परत सगळं सांगताना? भाऊ कशाला चिडवता उगाच त्यांना? आणि नाहीतरी बेबी तुला पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायची सवयच आहे. सांग हा तुझ्या नवऱ्याला. नाही पण त्याच्या आधी तर तुमचे भाऊ आहेत की नाही? ए भाऊ असता ना तर माझ्या अॅनिव्हर्सरीला आला असता. आता मला माहिती होतं काय असं सगळं होणार आहे. हा नाही तर गेलोच नसतो हिला आणायला. कोण स्वतःहून लांब गेलेलं दुःख ओढून जवळ आणेल? का हो प्रत्येक वेळी कुणाला ना कुणाला बोलतच असता तुम्ही. जाऊ दे बेबी वंस, आता ना ह्याच्या पुढे अशा खूप अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचे. हो हे मात्र खरंय. पण या अॅनिव्हर्सरीची मज्जाच काय एवढी होती. आणि नेमके आपण नव्हतो. असू दे ग, तू आलीस ना हे जास्त महत्वाचं. काहीही झालं ना तरी बाळासाठी येणारच होते मी. मी देवला सांगितलं बाकी सगळं ठीक आहे, पण जान्हवीचं बाळ येईपर्यंत मी ते ठिय्या देऊन बसणार आहे. पण मग देव काय म्हणाला याच्यावर? काय नाही ग, तो काय म्हणणार आहे? आधी काहीच म्हणणं नव्हतं त्याचं. नाही त्याचं काही म्हणणं असूच शकत नाही. ही भांडखोर आहे. नका उगाच त्रास देऊ त्यांना. नाहीयेस थोडी आहे तशी थोडी, पण त्याला त्याचा काही त्रास होत नाही. त्रास करून घेऊन सांगतोय कोणाला? लग्न केलं तर भोगतोय.